मनस्वी शुभ स्वागत करतोय, शुभ स्वागत करतोय। यानंतरचा सामना असेल गावदेवी वरप विपक्ष दसई या दोन संघादरम्यान सेकंड राऊंडचा सामना असेल। ही मॅच संपल्यानंतर ती मॅच लगेचच होईल आणि तो सामना 4 षटकांचा असेल। दोन्ही संघाचे कर्णधार नोंद घ्या। दसई विपक्ष वरप असा सामना असेल। यानंतरचा सामन्याला सुरुवात होतीये, बघायला मिळतीये एक बिग फाइट मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येतीये। पंच धर्मेंद्र वर्मा सर आणि रॉकी सर या दोन पंचांच्या साक्षीने सामन्याला सुरुवात होतीये। पाहायला मिळेल मनीष 11 आटगाव विपक्ष कैलासवासी बळीराम स्मृती चषक स्मृती कानूर बॉईज या संघादरम्यान नाणेफेक जिंकली आडगाव संघानं, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीचं पाचारण कानूर बॉईज संघाला इथून दिलंय। व्यूव्हर्सना सज्ज झालेली बघायला मिळते। विकेट किपर शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक, कव्हर एक्स्ट्रा कव्हरला। तदनंतर आपण पाहिलं तर मिड ऑन वरती आहे तर टी यार्ड मध्ये क्षेत्ररक्षक, शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, शॉट फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक आणि सीमा रेषेवरती नजर मारली तर लॉंग ऑफ बाउंड्री वरती एक क्षेत्ररक्षक आणि अगदी कॉ कॉर्नर झोनच्या दिशेने सीमा रेषेला खेटून एक क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय। पंचांचा ग्रीन सिग्नल, गोलंदाजी मार्क वरनं गोलंदाज हेमंत पहिला चेंडू घेऊन या वेळेस फटका फसलेला व्यूव्हर्सने अडकवलंय। एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला टिपत असताना झेल, फलंदाज झालाय फेल। बघायला मिळेल पहिला धक्का कानूर बॉईज संघाला। वैभव बॅक टू द पॅव्हेलियन। पहिल्या चेंडूवरती पाठीच्या कण्यावरती आघात, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हेमंत आलाय आणि त्याला पहिल्या चेंडूवरती विकेट इथून मिळाली आहे। फलंदाज वैभव अत्यंत नामवंत फलंदाजांच्या यादीमध्ये अग्रगण्य असलेला हा खेळाडू यावेळेस मात्र प्रेक्षकांची आणि डगआउटची संपूर्ण निराशा करून हताश निराश मनानं डगआउटच्या आश्रयाला नवीन फलंदाज एंटर होतोय मैदानावरती। इनॅट नंबर 3 वरती बघायला मिळेल तेजस राऊत, हा सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज आहे। कानूर संघासाठी सातत्याने एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून बघायला मिळत असते। तिसऱ्या क्रमांकावरती चाललाय। आपण पाहतोय ज्या ज्या वेळेला भारतीय संघ खेळत असतो त्या त्या वेळेला विराट कोहलीला या जागेवरती आपण पाहत असतो। जेव्हा जेव्हा तुमची पहिली विकेट लवकर जाते तेव्हा तेव्हा मात्र विराट कोहली येत असतो आणि एक चांगली धावसंख्या आपल्या संघाला मात्र बनवून देत असतो। संघाचा डाव सावरायचा असतो आणि ती महत्वाची जागा यावेळेस सांभाळताना कानूर बॉईज संघासाठी हा खेळाडू तेजस आलाय स्ट्राइक वरती खेळताना आपल्याला बघायला मिळेल। समोर आव्हान आहे गोलंदाज हेमंत आडगाव संघाच्या वतीनं। यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू बंदुकीच्या गोळीच्या वेगानं हा पहिला चौकार। मान्यवर आपण पाहतोय आदरणीय सतीशजी शेळके साहेब, धडाकेबाज चषकाचे धडाकेबाज आयोजक, त्यांच्या समवेत आपण पाहतोय आदरणीय हिरामनजी गडगे यांच्या माध्यमातून आपल्याला उत्कृष्ट फलंदाजासाठी जी बॅट उपलब्ध झाली आहे। मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करूया। जाऊया मैदानावरती। एक धाव घेत असताना सेन्सिबल क्रिकेट दाखवलं, चौकार आल्यानंतर एक धाव वसूल केली। फलंदाज तेजसच्या बॅट मधनही एक धाव आली, धावफलक पुढे सरकला, 5 धावांवरती जाऊन पोहोचलं। षटक क्रमांक दुसरं, षटक क्रमांक पहिलं हेमंत आपल्या संघासाठी हाताळतोय। यावेळेस ऑनसाइडला उडवायचं होतं मात्र बॅटला कनेक्ट झालं नाहीये। कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नाही। निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू, कमबॅक करणारी गोलंदाजी। आदरणीय हिरामनजी भगत सर यांच्या माध्यमातून
बेस्ट बॅट्समन साठी जी बॅट आपल्याला लाभली आहे. दिशाहीन चेंडू पंच आमच्या बाजूला वळाले, वाईट घोषित केलाय पंच वर्मा सरांचा हा इशारा. हेमंतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक अतिशय महत्वाचं हे षटक असतं आणि या षटकामध्ये फलंदाजांना रोखणं हे एक आव्हान असतं. हे आव्हान हेमंतनं स्वीकारलंय आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. आपण पाहतोय आतापर्यंत धावफलकावरती जर पाहिलं तर 6 धावा आपल्याला अंकित झालेल्या बघायला मिळतात. हेमंत उजव्या हाताने डाव्या बाजूने जात असताना फटका चांगला बघायला मिळतोय. पॉइंटला बीट करून चेंडू सीमारेषेच्या दिशेने रवाना होत असताना हा दुसरा चौकार. धावफलक डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय चांगली फलंदाजी यावेळेस फलंदाज आपण पाहिला अक्षयच्या बॅट मधनं हा चौकार आलाय, सलामीसाठी आलाय आणि आता मात्र एक चांगला फटका त्याच्या बॅट मधनं आपल्याला बघायला मिळाला. हेमंत वरती आक्रमण चढवत असताना पहिल्या चेंडूवरती शिकार मिळवली, गोल्डन डकचा शिकार झाला. वैभव आपण पाहिलं यावेळेस खोलवट टप्प्याचा चेंडू एक धाव चोरण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का हा सुद्धा एक प्रश्न पंचांकडे विचारला गेला. पंच तटस्थ भूमिकेमध्ये अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग केलं, अंडरस्टँडिंग चांगलं दोघांमध्ये बघायला मिळालं आणि एक धाव पूर्ण केली आहे. पहिलं षटक संपन्न झालं. धावबादसाठी रिव्ह्यू कॉल केलाय, तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते धावबादसाठी. क्षेत्ररक्षकांनी हा रिव्ह्यू कॉल केलाय. या ठिकाणी पाहिलं जाईल आमची टेंट्रिकची टीम सज्ज आहे. फलंदाज जर पॉपिंग क्रीज पर्यंत व्यवस्थित पोहोचला असेल तर नॉट आउट असतो. नॉट आउट आहे फलंदाज, 1 रन पूर्ण केली आहे. पहिलं षटक संपन्न. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 11 धावा बघायला मिळतात. 1 गडी बाद 11. दोन्ही संघासाठी संमिश्र सुरुवात. अतिशय चांगलं षटक बघायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद केला. वैभव सारखा नामवंत फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद केला हेमंतनं. त्यानंतर मात्र तेजस आणि त्याच्या सोबतीला फलंदाज अक्षयनं किल्ला लढवलाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस एंड चेंज केला जातोय, स्ट्राईक चेंज होईल. स्ट्राईक वरती फलंदाज अक्षय आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन. गोलंदाज रोहित हा पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. सीमारेषेच्या दिशेने जात असताना खराब क्षेत्ररक्षण, आउटफील्ड फास्ट आहे आणि हा चौकार. या चेंडूवरती चौकार आला आणि अक्षयचं मात्र इथून आक्रमण बघायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा वसूल केल्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक वरती. रोहितचा चेंडू फुलटोस पर्वणी आहे, कबूल करता आलीये का हे मात्र पाहावं लागेल. फसलेला फटका, झेल टिपलाय आणि बघायला मिळालं. अगदी शेवटच्या मोमेंटला झेपावत असताना झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय. अक्षय माघारी परतत असताना बघायला मिळतोय. त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानात जाताना आपल्याला बघायला मिळेल. कानूर बॉईज संघाच्या वतीनं अनिकेत राऊत आणि त्याच्या सोबतीला आपल्याला बघायला मिळतोय तेजस. या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. गोलंदाज आपण पाहतोय रोहितनं इथं धक्का दिलाय.
चौकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करत असताना फलंदाजाला माघारी पाठवलं. रोहित या वेळेला तेजससाठी अतिशय चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाज अतिशय हुशारीने या वेळेला खेळत होता. पोझिशन बनवली होती ऑन साइडला भिरकावून द्यायचं होतं, मात्र वेगावरती नियंत्रण गती परिवर्तन बघायला मिळालं. शरीरावरती आदळत असताना हा चेंडू निर्धाव स्वरूपात संपन्न झालाय. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर गोलंदाज रोहितनं मात्र इथून कमबॅक केलं. 4 धावा पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर गडी बाद केला. त्यानंतरचा हा निर्धाव चेंडू रोहितच्या माध्यमातून आटगाव संघाच्या वतीनं. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, साइड स्क्रीनच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तेजसच्या बॅट मधनं हा धमाका बघायला मिळाला. 6 धावांचा. 6 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर तब्बल 21 धावा अंकित झालेल्या बघायला मिळतात. यावेळेस चांगली सुरुवात देत असताना आपल्या संघाला तेजस आणि त्याच्या सोबतीला फलंदाज अनिकेत राऊत आपल्याला बघायला मिळतो. यावेळेस सन्मान देत असताना लॉंग ऑफच्या दिशेनं ढकलून दिलंय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाहीये. चांगली फलंदाजी सातत्यानं दाखवत असताना षटकार आल्यानंतर कमबॅक केलं आणि या चेंडूवरती सिंगल घेतली आहे. स्ट्राईक चेंज करत असताना दोनही फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. अनिकेत राऊत स्ट्राईक होती. यावेळेला फटका बघायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. चांगला झेल टिपत असताना कठीण झेलला सोपं केलंय आणि फलंदाज यावेळेला बाद होतोय. अनिकेत राऊत बॅक टू द डग आउट. बॉलिंग बघायला मिळते आटगाव संघाच्या वतीनं. षटक क्रमांक दुसरं जे मार्गस्थ होतं ते आपल्याला बघायला मिळालं, संपन्न झालं. आणि धावफलकावरती धावा थोडीशी स्थिरावलेली धावसंख्या 22 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी बाद, 22 धावा धावफलकावरती. फलंदाज आपण पाहतोय अनिकेत बाद झाला. त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज दिनेश मैदानामध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय. दिनेश आणि तेजस या 2 फलंदाजांवरती मात्र इथून जबाबदारी असेल. दोनही संघ मातब्बर आहेत. दोनही संघ एकाच ताकदीचे. 5 षटकांचा हा सामना. समोर आटगावचा संघ आपल्याला बघायला मिळतोय, शहापूरला बिलॉंग करतोय. आणि एका बाजूला कानूर बॉईजचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. कानूर म्हटलं म्हणजे एक नामवंत खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ बदलापूर वांगणी विभागामध्ये सातत्याने यांना खेळताना आपण पाहत असतो. यावेळेस आपलं नशीब आजमावण्यासाठी हे दोनही संघ मुरबाडच्या धर्तीवरती इथून अवतरलेले आपल्याला बघायला मिळतात. दुसरं षटक संपन्न झालं. धावफलकावरती धावा आपल्याला बघायला मिळतात 22 धावा. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस गोलंदाज राजेश कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजी बघायला मिळेल. आणि फलंदाजी आपण पाहतोय स्ट्राईक वरती दिनेश. यावेळेस पहिला चेंडू फेस करेल आपल्या इनिंग मधला. या वेळेला अतिशय चांगला चेंडू पहिल्या चेंडूवरती भन्नाट वेग देत असताना गुडलेन स्पॉट वरनं चेंडूला थोडंसं आतमध्ये वळण घेणार टाकलाय. आणि जबरदस्त चेंडू, वेग प्रचंड होता. फलंदाजाला कुठल्याही प्रकारे या चेंडूचं उत्तर देता आलं नाहीये. गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. गोलंदाज राजेशच्या माध्यमातून आटगाव साठीचं हे षटक क्रमांक 3.
या वेळेस ऑफ साइडला खेळून काढले, बॅकफुटला येऊन पंच केले, चेंडू बराच वेळ हवेमध्ये पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या दिशेने रवाना होत असताना आपल्याला बघायला मिळाला. चेंडू पकडलाय, थ्रो सुद्धा चांगली आहे, मात्र कलेक्शन चुकीचं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तो सुद्धा यशस्वी करत असताना दोनही फलंदाज गुड बॅटिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगलं कॉलिंग बघायला मिळालं, अतिशय चांगलं अंडरस्टँडिंग दोघांच्या मध्ये असताना आपल्याला बघायला मिळाला. चांगल्या पद्धतीने या वेळेला धावसंख्या जमवत आहेत. 3 धावा धावफलकावरती इथून अंकित होतील. 25 धावा धावफलकावरती इथून आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक 3 राजेश गोलंदाजी मार्क करून आपल्याला बघायला मिळतोय. हा सुद्धा एक जुना जाणता खेळाडू आहे. राजेश शहापूर टेनिस क्रिकेट विश्वाचा जर आपण विचार केला तर जबरदस्त खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटी म्हणून या खेळाडूला सातत्यानं संबोधलं जातं. या वेळेला जबरदस्त फटका ऑफसाइडला येऊन शपल होऊन खेळलेला हा फटका फिल्डरला बीट करून चेंडू सीमा पार होत असताना बघायला मिळतोय. हा चौकार. गुड बॅटिंग. हा चौकार मात्र कमबॅक करून देत असताना पहिल्या चेंडूवरती निर्धाव स्वरूपाचा चेंडू राजेशनं सुरुवात चांगली केली होती. त्यानंतरच्या चेंडूवरती 3 धावा आल्या, तदनंतर आलेला हा चौकार. फलंदाज आपण पाहतोय तेजसच्या बॅट मधनं हा चौकार आलाय. आक्रमक झालेला बघायला मिळतो. अद्यापर्यंत एक षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅट मधनं निश्चितच आपल्याला बघायला मिळाले आहेत. आक्रमक झालाय आणि समोर मात्र विचारात पडले गोलंदाज राजेशला. आटगावचा संघ म्हटला म्हणजे शहापूर तालुक्याला बिलॉंग करतो. शहापूरच्या जर क्रिकेट विश्वाचा विचार केला तर एक चांगला संघ म्हणून या संघाकडे आपण नेहमी पाहत असतो. राजेश उजव्या हातानं, पंचांच्या डाव्या बाजूनं वोर पेच परवानी होते. फलंदाज कबूल करतोय. थँक्यू सो मच भावा. या गे 6 धावा. षटकार. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा केला गेलाय. धन्यवाद डीजे धनु. जाऊया मैदानावरती. गोलंदाजी मार्क वरती राजेश वरती आक्रमण आहे. तेजस फटका चांगला बघायला मिळतोय. अतिशय चांगला फटका 2 फिल्डरांच्या मधनं चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं भिरकावून देत असताना 1 धाव पूर्ण केली आहे. फलंदाज तेजस ही इज ऑन अ फायर. यावेळी सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. षटकार आल्यानंतर एक सिंगल धाव घेतोय. महेंद्रसिंग धोनीचं एक तंत्र असतं. मिडलची षटकं ज्या वेळेला चालू असतात त्यावेळेला सिंगल डबल्स वरती कॉन्सन्ट्रेट करायचं, आपल्या संघाचा धावफलक हलता ठेवायचं, असं त्याचं तंत्र. आणि हे तंत्र इथून कान्नूर बॉयज संघाच्या वतीनं तेजस अवलंबत असताना गुड बॅटिंग. सिंगल घेतली आणि धावफलकाला इथून गतिमान केलं जात आहे. धावफलक पुढे सरकलं. 36 धावा धावफलकावरती आहेत. राजेशचा हा चेंडू या वेळेला स्लोवर वन हाताळत असताना चांगला चेंडू बघायला मिळाला आणि बॅटची कडा घेत असताना चेंडू यष्टीरक्षकानं टिपलाय. फलंदाज बाद. धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 3रं षटक संपन्न झालं आणि धावफलकावरती तब्बल 36 धावा 12.00 ची सरासरी राखत असताना
कानूर बॉईजचा संघ आपल्याला फलंदाजी करताना बघायला मिळतोय. नाणेफेक जिंकली आडगाव संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी पाचारण केलं कानूर बॉईज संघाला आणि इथून आपल्याला बघायला मिळतात धावफलकावरती 36 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. फलंदाज तेजसच्या बॅटमध्ये एक चांगले धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. अद्यापर्यंत नाबाद फलंदाजी करतोय आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानावरती नवीन फलंदाज अनिल पवार आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपण बघितला. वेळ मिळाला दोनही संघांना व्यूहरचना करण्यासाठी. दोनही संघांसाठी संमिश्र सुरुवात म्हणावी लागेल. तिसरं षटक संपन्न झालंय आणि धावफलकावरती 36 धावा आपल्याला अद्यापपर्यंत बघायला मिळतात. 12.00 ची सरासरी राखत असताना कानूर बॉईजचा संघ आपण पाहतो. यावेळेस षटक क्रमांक 4 मार्गस्थ होत आहे. हायवे एंडच्या वतीनं हायवे एंडच्या दिशेनं आडगाव संघाच्या वतीनं नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी हेमंत आलाय गोलंदाजीसाठी. पहिलं षटक ज्यांना हाताळलं होतं तोच हेमंत यावेळेस गोलंदाजी करेल. पहिल्या षटकामध्ये 11 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. यावेळेस हे महत्वाचं षटक 4थ्या क्रमांकाचं षटक आहे. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. या षटकांमध्ये आक्रमण करावं लागेल. कानूर बॉईज संघाला जर एक चांगली धावसंख्या आपल्या कर्णधाराच्या विचारानुसार जर 60 ते 65 धावा जमवायच्या असतील तर मात्र आक्रमण चढवावं लागेल. फलंदाज सज्ज गोलंदाज सज्ज पंचांचा हिरवा कंदील. यावेळेस जबरदस्त फटका स्वीट साऊंड बॅट मध्ये निघत असताना हा परफेक्ट शॉट 6 धावांचा षटकार. जर आपण पाहिली तर पोहोचली 42 या आकड्यावरती आहे. व्हॉट अ परफॉर्मन्स, व्हॉट अ कमबॅक. चांगला चेंडू बघायला मिळाला. गुडलेन स्पॉट वरून चेंडूला बाहेर काढत असताना गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आपण पाहतो हेमंत. यावेळेस हेमंतही सांगत असताना फलंदाजाला, मित्रा तू जर शेर आहेस तर मी सुद्धा 1.25 शेर आहे. यावेळेस बीट केला फलंदाजाला. टीट फॉर टॅट उत्तर देत असताना पहिल्या चेंडूवरती 6 धावा. त्यानंतरचा निर्धाव चेंडू तेजस स्ट्राइक वरती आहे. यावेळेस जबरदस्त कटर बघायला मिळाला. लेग कटर टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेणारा हा चेंडू. पहिला चेंडू आपण पहिला निर्धाव स्वरूपाचा इन स्विंगर होता थोडासा. यावेळेस थोडासा आउट स्विंग बघायला मिळाला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू तेजसला थांबून ठेवलाय आणि गोलंदाज हेमंतचा हा कमबॅक बघण्याजोगा बघायला मिळाला. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानामध्ये दोनही बाजूने जर आपण विचार केला, एका बाजूला शहापूरचा संघ खेळतोय तर एका बाजूला बदलापूर वांगणी विभागातील संघ. यावेळेस एका धावेचा फटका तेजसने जाणलंय. हेमंतच्या विरोधात आक्रमण करणं थोडस कठीण आहे आणि हे जाणलं आणि यावेळेस सिंगल घेत असताना आपली स्ट्राइक चेंज केली आहे. संयमाचं क्रिकेट मैदानात दाखवत असताना फलंदाज तेजसच्या बॅट मधनं ही एक धाव येते. धावफलकाला गतिमान केलं जातंय. बऱ्याच वेळानंतर धावफलक पुढे सरकेल. 43 धावांवरती जाऊन पोहोचलाय. आपण पाहू शकता टेंटिकच्या माध्यमातून ड्रोन या वेळेला ड्रोन कॅमेरा दृश्य टिपत असताना संपूर्ण मैदानाचा संपूर्ण या कलाकृतीचं चित्रण ड्रोनच्या माध्यमातून टिपलं जातं. यावेळेस ऑन साइडला फटका फसलेला आहे आणि या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक लागतोय. या वेळेला कानोर संघाला फलंदाज बाद होतोय. चेंडू फेस करत होता. धक्का क्रमांक 5 लागत असताना बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार होत असताना
गोलंदाज आपण पाहतो हेमंत, अतिशय नामवंत गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं आणि आपल्या संघाला इथून चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जात असताना फलंदाज बाद होतोय. अनिल बाद झाला, नवीन फलंदाज इन होतोय. बघायला मिळेल कान्होर संघाच्या वतीनं अनिकेत आलाय स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला बघायला मिळेल. ते अंकित आहे आणि स्ट्राईक वरती मात्र इथून तेजस आपल्याला बघायला मिळेल. अतिशय आक्रमक फलंदाज तेजस आहे आणि त्याच्या सोबतीला युवा खेळाडू अंकितला इथून संधी दिली आहे. हेमंतचं आक्रमण समोरून बघायला मिळतं. समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज, नामवंत फलंदाज तेजस. यावेळेस हलक्या हातानं प्लेस केलाय, एक धाव पूर्ण केली आहे. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूला वेगानं जाऊन कलेक्ट केला. थ्रो सुद्धा केली होती, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकला नाहीये. षटक क्रमांक 4 जे 44 धाव वरती 44 धाबा आहेत. कान्होर बॉईजचा संघ यावेळेस बघायला मिळतोय फलंदाजी करताना आणि आटगावचा संघ क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळतोय. शहापूर विभागातील संघ आपल्याला आटगाव बघायला मिळतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि 4 षटकांच्या खेळामध्ये अद्यापपर्यंत 44 धावा त्यांनी खर्च केल्या. जबरदस्त फलंदाजी तेजसच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतीये. एका हाती इथून मात्र किल्ला लढवत असताना तेजस नावाचा हा फलंदाज आग ओकत असताना फलंदाजी करतोय. जबरदस्त फटके त्याच्या बॅटमधनं अद्यापपर्यंत जर आपण विचार केला तर 2-3 षटकार त्याच्या बॅटमधनं आणि 2 चौकार. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. 5वं षटक हरीश आलाय. शेवटचं षटक हाणामारीचं षटक ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, स्लॉकचं षटक. पहिला चेंडू लोवर फुल टोच पर्वणी कबूल करत असताना मात्र थोडीशी अडचण आली. फटका फसलेला बघायला मिळाला, मात्र अलॉंग द कार्पेट सीमारेषेच्या जवळ गेलेला हा चेंडू बघायला मिळाला. चेंडूला अडवलं एकाच धाबेसाठी. इथून चांगलं कमबॅक बघायला मिळालं, कारण शेवटचं षटक आहे आणि फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती जो होता तेजस, त्याला मात्र थांबवून ठेवलंय. एकेरी धाबेवरती समाधान. कान्होर बॉईजची धावसंख्या 45 वरती जाऊन पोहोचली. स्ट्राईक वरती फलंदाज अंकित आपल्याला बघायला मिळेल. युवा खेळाडू आहे आणि संघासाठी महत्वाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. या वेळेला चेंडू चांगला बघायला मिळाला. भयंकर वेग या चेंडूवरती. दुपारच्या सत्रामध्ये आपण बोलतोय जसजशी खेळपट्टी सुकायला सुरुवात होते तशी तशी मात्र खेळपट्टी वेगवान होत असते. यावेळेस प्रचंड वेग बघायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हरीश या वेगवान चेंडू नंतर मात्र थोडासा आत्मविश्वास वाढला असेल. राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज झालाय. पंचांच्या उजवीकडून स्ट्राईक वरती अंकित. या वेळेला फटका चांगला बघायला मिळतो. ऑन साइडला उडवलाय. जबरदस्त टायमिंग बघायला मिळाला. टप्पा खाल्ल्यानंतर 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. फलंदाज अंकित या वेळेस आक्रमक झालाय. चेंडूवरती चौकार वसूल करत असताना समोरून हरीश नामवंत गोलंदाज आहे. अतिशय अनुभवी गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू पाठवा मैदानामध्ये. जुना चेंडू. ओके, मॅच बॉल कमिंग. प्रेक्षकांचं मनपूर्वक धन्यवाद. शेवटचं षटक मार्गस्थ असताना अंकितला आपण पाहतोय आक्रमक झालाय. चौकार वसूल केल्यानंतर धावगती वाढवण्याचा त्याचा प्रयत्न थोडासा यशस्वी झालाय. यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर स्टान्स आहे. बॅकफुटला येऊन खेळायचं होतं, मात्र चेंडूच्या बॉडी लाईन होता. शेवटच्या मोमेंटला ऑन साइडला खेळून काढले. एकच धाव पूर्ण करत असताना अंकित आपल्याला इथून बघायला मिळाला. शेवटचं षटक आणि पाहायला मिळालं अर्धशतक संघाचं इथून धावफलकावरती अंकित झालंय. संघ आपण पाहतोय
स्वर्गीय बळीराम स्मृती कानोर बॉईजचा हा संघ 50 धावा धावफलकावरती अंकित झाल्यात. स्ट्राईक वरती चेंज बघायला मिळाला. तेजस येतोय, अतिशय नामवंत फलंदाज आहे समोर, तितक्याच ताकदीचा गोलंदाज. यावेळेस फुलटोज होता मात्र परफेक्ट मिडल होऊ शकला नाहीये. लॉंगऑफच्या दिशेने अगदी घरंगळ चेंडू सीमारेषेच्या दिशेने येताना बघायला मिळाला. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली केली आहे. 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं. 52 धावांवरती जाऊन पोहोचलं. शेवटचं षटक आहे आणि गोलंदाज आपण पाहतोय हरीश. आटगाव संघाच्या वतीनं हे 5वं षटक. स्ट्राईक वरती तेजस आहे. षटकातील का शेवटचा चेंडू आणि या चेंडूवरती जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस यावेळेस यशस्वी होत असताना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर गायब करत असताना हा षटकार. फलंदाजी बघायला मिळाली. वैयक्तिक 15 चेंडू मध्ये 40 धावा कुठून काढल्या. तेजस नावाचा हा फलंदाज मैदानामध्ये इथून वादळ आलं होतं. 5 षटकांची समाप्ती मैदानात झाली आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 58 धावा बघायला मिळतात. 59 धावांचं आव्हान असेल समोर फलंदाजी करत असताना आटगाव संघासमोर. अतिशय नामवंत फलंदाजांचा 58 ऑन स्कोरबोर्ड. 59 धावांचं लक्ष आटगाव संघासमोर असेल. नामवंत फलंदाजांचा भरणा असलेला आटगावचा संघ आपल्याला खेळताना बघायला मिळेल. दोन्ही बाजूला आग समसमान लागलेली बघायला मिळेल. निश्चितच मैदानावरती संघर्ष असेल. संघर्षाचं हे मैदान आहे मित्रांनो आणि जोपर्यंत विजय पदरात पडत नसतो तोपर्यंत हे संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. मैदानात द्वंद्व बघायला मिळेल, मैदानात लढत बघायला मिळेल, मैदानात भिडत बघायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर. या मैदानावरती काय घडेल या सर्व चित्राचं वर्णन करण्यासाठी पुनश्च एकदा मायक्रोफोन वरती जोडला जाईल आपल्या सर्वांचा लाडका आवाज, अर्थातच आमचे आदर्श रमेश महाराज शिंदे यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो थँक्यू. क्रिकेटच्या विलोभनीय दुनियेमध्ये जीवन जगत असताना रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा म्हणणाऱ्या सर्व खेळाडूंचं, क्रिकेट रसिकांचं भगवा चषकाच्या वतीनं करूया आपण सहर्ष स्वागत. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. प्रसिद्ध आणि लोकप्रिय बनण्याच्या पाठीमागे अनेक प्रकारचे मातबर हात पाठीशी लाभले आणि बघता बघता ही स्पर्धा तुमच्या डोळ्यासमोर येऊन ठेपली. याचं एकमेव कारण असेल, मी सातत्याने वर्णन करेल की महात्मा लोकमान्य टिळकांनी खऱ्या अर्थाने गणेशोत्सव चालू केले असतील तुम्हाला एकत्र येण्यासाठी. पण आज सोमनाथ खाडे सर आपण जॉईन व्हायचंय टॉस्का बॉस मध्ये. एका बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल पुढील मॅच मध्ये डोहाळे अर्थात स्वराज 11 डोहाळे आतिश गोडविंदेला खेळताना आम्हाला पाहताना मनस्वी आनंद होईल. तर एका बाजूला गावदेव 11 पोई योगराज बुटेरे. 2 कॅप्टन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आतिश गोडविंदे तर एका बाजूला योगराज बुटेरे. बिग फाईट, बिग बॅटल, बिग कॉन्टेस्ट या ठिकाणी पाहायला मिळेल. तत्पूर्वी या घमासाकडे थोडंसं लक्ष आणि थोडीसं कटाक्ष टाकूया. थँक्यू रमेश सर. नाणेफेक केली जाते. ढोळे विपक्ष गावदेवी पोई संघादरम्यान लढत बघायला मिळेल. आदरणीय नकुलजी भांडे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. दोनही संघ बघायला मिळतात. मातब्बर आतिश गोडविंदे. यावेळेस पोई संघ नाणेफेक जिंकतोय. अतिशय महत्वाचा सामना असेल या स्पर्धेमध्ये. आपलं दोनही संघांचं मनपूर्वक शुभ स्वागत करतोय. भव्य दिव्य आयोजन. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलाच सामना खेळतायत. यापूर्वी या स्पर्धेमध्ये कधी सहभागी झालात का? निश्चितच प्रथमच सामील झाला आहात. हे भव्य दिव्य आयोजन आदरणीय सुनीलजी
माळी साहेब आणि नकुलजी भांडे साहेब यांच्या शुभ हस्ते हे मैदान सजलेलं आपल्याला बघायला मिळतंय. अतिशय मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी सातत्यानं बघायला मिळते. क्रीडा रसिकांसाठी एक पर्वणी. या पर्वणीमध्ये या वेळेला आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि मुरबाड विभागामध्ये आम्हाला खेळायला आवडतं, कारण हा आयोजन चांगला असतं मुरबाड विभागामध्ये. आणि सुनील माली साहेब आणि नकुल मांडे यांचं धन्यवाद व्यक्त करतो आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल. निश्चितच भव्य दिव्य आयोजन प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं भगवा चषक खेळायचं. तुमचं स्वप्न पूर्ण झालंय मित्रा. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. किती धावांपर्यंत रोखायचा मानस असेल. समोर आतिश भांडे सारखा फलंदाज तुझ्या खेळताना बघायला मिळेल. डोळे संघ सुद्धा एक मातब्बर आहे. 5 षटकांचा सामना असेल. 55 ते 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच 55 ते 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. चांगली गोलंदाजी तुमच्याकडे सुद्धा आहे. असे कोणते गोलंदाज आहेत की ज्यांचं आव्हान आतिश सारख्या फलंदाजासमोर असणार आहे? भावेश आहे, परत दीपक आहे, रमेश आहे, राज आहे. भावेश, दीपक, रमेश, राज गोलंदाजांचा भरणा तुझ्याकडे निश्चितच आहे मित्रा. चांगले खेळा आणि यशस्वी व्हा. माझ्या समवेत आहे माझा विशेष लाडका खेळाडू आतिश भांडे आहे. डोळे संघाचा कर्णधार. नाणेफेक हारलाईस. सकाळच्या सत्रामध्ये थोडासा निर्णय उलटा पडलेला बघायला मिळतोय. यावेळेस फलंदाजी करायची आहे. गोलंदाजी समोर ताकदीची असेल. निश्चितच सर्वात पहिला प्रश्न असा असेल की यावेळेस मैदानावरती आलायस, यापूर्वी कधी खेळला आहेस की प्रथमच आहेस? गावचा संघ घेऊन तर प्रथमच खेळतो, परंतु जिथे ओपन टुर्नामेंट होत होते तर दादाच्या टुर्नामेंटला मी खेळलेलो आहे. निश्चितच या मैदानाचा अनुभव तुझ्या पाठीशी आहे, संघाच्या पाठीशी नाहीये. निश्चितच आज तुम्ही या वेळेला सामील झालात. तुमचं सुद्धा स्वागत आहे. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करायची आहे. 5 षटकामध्ये किती धावा जमवशील? टार्गेट काय असं स्पेसिफिक फिक्स नाही केला, परंतु जास्तीत जास्त संघ उभारण्याचा प्रयत्न करू. निश्चितच व्यावसायिक क्रिकेट खेळत असतो आम्ही, तुला पाहत असतो. आमचा विशेष लाडका खेळाडू म्हणून आम्ही नेहमी गौरव करत असतो. या वेळेस गावच्या संघासाठी खेळायचंय आणि संघाला विजय मिळवायचा आहे. काय फरक असतो गावच्या संघासाठी खेळताना आणि व्यावसायिक क्रिकेट खेळताना? गावचा क्रिकेट म्हणजे अस्मितेचा प्रश्न असतो, गावाची इज्जत असतो, म्हणून आम्ही जास्तीत जास्त लक्ष गावच्या क्रिकेटवर देतो. निश्चितच अशी उत्तरं ऐकायला आम्हाला सर्वांना नेहमीच आवडत असतात. गावावरती सर्वांचंच प्रेम असतं आणि या वेळेला तुझं प्रेम आम्हाला सातत्यानं पाहायला मिळत असतं. आतिश भांडे यावेळेस आपल्या सोबत कर्णधार होता, त्याचा अभिप्राय आपण ऐकला आणि आमच्या लाडक्या आयोजकांबद्दल निश्चितच तुझा अभिप्राय मला ऐकायला आवडेल. दादांबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे, कारण आम्ही जेव्हा या एरियामध्ये खेळायला येतो तेव्हा दादांचा आम्हाला खूपच सपोर्ट असतो आणि विशेषतः आम्ही जुन्नर वगैरे टुर्नामेंट ज्या खेळतो त्या दादांच्या एंट्रीमध्येच खेळतोय आणि दादांनी यावेळेस गावच्या टीममधनं खेळण्यासाठी इथं संधी दिली, त्यांचे हार्दिक अभिनंदन. अतिशय गोड तुझं या वेळेला आम्हाला उत्तर ऐकायला मिळालं. आमच्या आयोजकांवरती तुमचं सातत्यानं प्रेम असतं. आयोजकांच्या मेहनतीनं, आयोजकांच्या प्रयत्नानं तुम्ही खेळाडू सुद्धा मोठे होत असता. आम्हाला समालोचकांना सुद्धा संधी मिळत असते. पुन्हा एकदा संपूर्ण आयोजन कमिटीचं, विशेष करून सुनीलजी माळी साहेबांचं आणि नकुलजी भांडे साहेबांचं विशेष आभार मानूयात. मित्रांनो, चांगले खेळा, यशस्वी व्हा, शो द गुड गेम. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी जोडला जाईल आपला सर्वांचा लाडका आवाज, अर्थातच रमेश महाराज शिंदे यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथ काळे सर. हॅलो चेक. हॅलो डीजे मास्टर, थोडा आवाज आणि ताकदभर आवाज आहे थोडी. हॅलो गेन वाढवा आवाजाची, जरा मीठ द्या आवाजाला थोडासा. हॅलो चेक. हॅलो हॅलो प्रेक्षकांवर सामना चालू आहे. एका बाजूला आपण पाहतोय संघ झेंडा स्पोर्ट्स आडगाव, तर दुसऱ्या बाजूला प्रथम बॅटिंग करत असताना कान्होर. 5 षटकामध्ये बनवल्या कान्होर संघानं तब्बल 57 धावा. विजयासाठी झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला 58 धावांची गरज. सुरुवात जर पाहिली तर पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला आणि त्यानंतर मात्र फलंदाज राजेश मटके बाद. एका बाजूला पाहिलं फुलवेलीची बाग, दुसऱ्या बाजूला पाहिलं स्मशानात रूपांतर. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय आतापर्यंत 4 धावा. यस 58 धावा आणि विजयासाठी 59 धावांची गरज. थँक्यू सो मच. 11.8 ची सरासरी या ठिकाणी गाठावी लागेल झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला. संध्या तुमचा दरवाजा ठोठावणार नाहीये, त्या संध्या तुम्हाला या ठिकाणी निर्माण कराव्या लागतील. विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वश्रेष्ठ अश्वावर आरूढ जर व्हायचं असेल तर मात्र इथे कर्तबगारीचा बोलबाला वाजवावा लागेल. जाऊया मॅचच्या दिशेने. स्टॅकिंग एंडवर हेमंत सोकांडे. क्या बात आहे. क्रिकेटचा अप्रतिम नजराना, जबरदस्त फटका. द क्लास ऑफ क्रिकेट, क्रिकेटचं मादक सौंदर्य. इम्प्रोव्हायझेशनचं दुसरं नाव म्हणजेच हेमंत सोकांडेचं गाव आडगाव आणि आपल्या नावाला या ठिकाणी सिद्ध केलंय. काय फटका खेळलाय. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नॅशनल क्रिकेट चालू आहे आणि त्यामध्ये नामांकित खेळाडू खेळपट्टीवर खेळतोय हेमंत सोकांडे. इसी के लिए तो जाने जाते हैं. काय फटका खेळला.
गोलंदाजी करत असताना प्रत्येक चेंडूला जणू काही चेंडूच्या कानामध्ये सांगावं लागेल, जाताना फक्त डॉट बॉल आणि विकेट. फलंदाजी करत असताना बॅटला आशीर्वाद द्यावा लागेल, यशस्वी भव. कारण हा प्रवास करायचा 59 धावांचा. प्रवासाला सुरुवात केली, परंतु बघूया हा प्रवास कुठपर्यंत सुखकर असेल. हो सफल झाले होते. शेवटच्या मोमेंटला बॅट मात्र आवरली आणि जिथे नियंत्रण तिथे मात्र तुमचा फायदा. लाईन खराब आहे, यावेळेस मिळेल 1 धाव आणि या एका धावेच्या सहकार्याने झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघ जाऊन पोहोचेल एका गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत 9 धावा. राजेश मडके सर संघाचे संघनायक, लीडिंग फ्रॉम फ्रंट. परंतु इथे मात्र आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर टेम्परामेंट संपलं. शॉट ऑफ गुडलेनच्या चेंडूवर आडवी बॅट केली आणि त्यानंतर मोठा धक्का लागला मी तर म्हणेन झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला. खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस जबरदस्त फटका आहे. बॅट आणि बॅटच्या मधोमध चेंडू होता. शेवटच्या मोमेंटला एक चांगला या ठिकाणी दर्जेदार येईल चौकार. 4 धावांची मोर उमटवली. जोपर्यंत हेमंत सोकांडे खेळपट्टीवर सज्ज ना तोपर्यंत झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाच्या यशाच्या मित्र म्हणेन प्रत्येक शाखा या ठिकाणी उजव्या बाजूला असतील. आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये शहापूर तालुका, मुरबाड तालुका, भिवंडी विभाग, कल्याण विभाग नामांकित मैदानांवर जाऊन आपल्या नावाला खऱ्या अर्थानं विचारलं नाही पाहिजे कोणी हु आर यू. प्रत्येकानं मला विचारलं पाहिजे हाऊ आर यू. आणि या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक मैदानामध्ये देणारा खेळाडू खेळपट्टीवर सज्ज आहे. नाव आहे हेमंत सोकांडे, गाव आहे झेंडा स्पोर्ट्स आडगाव आणि आज आंबेडे गावामध्ये येऊन खऱ्या अर्थाने ही भूषणावळ सजवण्याचा प्रयत्न करतोय. मी म्हणेन हेमंत सोकांडे विषयी आदरणीय सुभाजी कापडे साहेबांचं आगमन झालंय. व्यवस्थापन समितीच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. प्रेक्षक हो, पहिलं षटक येथे संपुष्टात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाची धावसंख्या येते धावपलकावर 13 धावा. चांगली सुरुवात आहे. आपण पाहतोय भगवा चषक आणि या भगव्या चषकासाठी सर्व आयोजन समितीसाठी नवे वडवली संघासाठी त्याचबरोबर वरप संघासाठी निखिलजी ठोंबरे, जुन्नरचा गोडा आवाज याचकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच निखिलजी ठोंबरे. आपली उपस्थिती आम्हाला या ठिकाणी प्रार्थनीय आहे. व्यवस्थापन समितीची मागणी आहे आणि आपण इथे पोहोचाल उद्याच्या दिवसामध्ये यात शंका नाही. थँक्यू सो मच, धन्यवाद. भगवा आणि खऱ्या अर्थानं हा भगवा जर आठवलं तर आम्हाला कायमस्वरूपी आठवते छत्रपती शिवरायांची कायमस्वरूपी असणारी वर्दळ. 350 पावणे 400 वर्षापूर्वीचा इतिहास जर आठवला तर आमच्या डोळ्यासमोर येईल. वयाच्या 16व्या वर्षी न झेपणारी तलवार हातात घेऊन उर्वरित सगळ्याच्या सगळं आयुष्य हिंदवी स्वराज्यासाठी जगायचं, हिंदवी स्वराज्यासाठीच मरायचं. हा देखणा सोहळा पाहणार आहे राजे शिवाजी. कारण हा भगवा अभिमानाचा आहे. खांद्यावर घेतला आमच्या वारकऱ्यांनी आणि बघता बघता आळंदी ते पंढरपूर वारी केली. ठेवला नाही खाली आणि आम्हाला सुद्धा खाली ठेवायचा नाही आहे हे सांगितले सुनीलजी माळी सरांनी आणि नकुलजी भांडे साहेबांनी. सातत्याने हा भगवा आतापर्यंत फडकत ठेवलाय, तो कायमस्वरूपी फडकत ठेवायचा आणि खऱ्या अर्थाने शोभा वाढवणारे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. शॉर्ट पिच बॉल होता, थोडेसे टर्न करण्याचा प्रयत्न झाला परंतु यावेळेस पाहू शकाल छोटी बॅकलिप या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून एक सिंगल धाव मिळाली आणि 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. क्रिकेट आणि क्रिकेट ज्या खेळानं तुम्हाला सगळ्यांना लावलंय वेड. प्रत्येक क्षणाला आम्ही पाहतोय क्रिकेट. चालत असताना क्रिकेट, गाडी चालवताना क्रिकेट, गाडीमध्ये आराम करताना क्रिकेट, जेवत असताना क्रिकेट, झोपल्यानंतर स्वप्नामध्ये सुद्धा क्रिकेट, सकाळी उठताना नाश्त्यामध्ये क्रिकेट, दुपारच्या जेवणाला क्रिकेट, रात्री जात असताना परतीच्या प्रवासाला क्रिकेट. पाहुणे आम्ही या व्यासपीठावर पाहतोय, पाहुण्यांच्या डोळ्यासमोर क्रिकेट, प्रेक्षक पाहतोय प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर क्रिकेट आणि भगव्या चषकाच्या माध्यमातून खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. शॉट ऑफ गुडलेन, संधी नाही आहे हेमंत सोकांडेला. यावेळेस सफल झाला होता ऑफ स्टंपच्या पुढे पुल करण्याचा प्रयत्न हाय बॅकलिप घेऊन, परंतु येतोय डॉट बॉल. एका बाजूला व्यावसायिक खेळाडू, एका बाजूला ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला खूप मोठा अनुभव तर एका बाजूला क्रिकेटची कमी दुनिया. परंतु या दुनियेमध्ये आम्ही आलो तर खऱ्या अर्थानं कोणाचं ऐकत नाही. आम्हाला पाहिजे फक्त आणि फक्त भगव्या चषकाची ट्रॉफी आणि त्यासाठी केले जाणारे प्रयत्न या ठिकाणी करण्याचा मानस दोन्ही संघाच्या वतीने होतोय. यस
पाहू शकाल इथे फलंदाज बाद हेमंत चोकांडे, खूप मोठ्या आशा ज्या चालल्या होत्या उगवतीला त्या आल्यात पुन्हा एकदा मावळतीला. धक्का क्रमांक 2 हेमंत चोकांडे मैदानाच्या बाहेर. हवेची झुळूक लागली. उंचच मनोरे तयार केले आणि पायाच खोदला गेला. हेमंत सोकांडेचे चौकार पाहायला मिळाले, अंजाम पाहायला मिळाला. आघात होण्याच्या पूर्वी हेमंत सोकांडे मैदानाच्या बाहेर. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी सन्माननीय सतीजी शेळके सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांचं सुद्धा आम्ही या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करू. भगवा चषक 2021 पर्व चौथं आणि या चौथ्या पर्वातील तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. प्रेक्षक हो, एका बाजूला पाहिलं तर झेंडा स्पोर्ट्स आडगाव, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कानोर संघानं काही क्षणापूर्वी बॅटिंग केली. 5 षटकामध्ये धावा बनवल्या, तब्बल 58 विजयासाठी 59 धावांची गरज. संघर्ष चालू आहे आणि सांगावं लागेल या मॅच मध्ये झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता. जब तक नहीं पड़ती हाथोड़ी की घाव पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इथे मात्र स्वतःच्या हृदयाला टोचून घ्यावं लागेल आणि सांगावं लागेल प्रत्येक चेंडूला येताना या पद्धतीचा आहे की ओव्हर पिचचं रूपांतर हो आणि त्यानंतर बॅटला सांगावं लागेल फ्लिक, शॉट ऑफ गुड लेन, शॉर्ट पिच बॉलवर पूल, हे सगळे फटके दाखवावे लागतील झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला. बॅकफुटवर आले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि तिथे एक क्षेत्ररक्षक चाचपटणं चालू होतं. तत्पूर्वी खेळपट्टीवर मात्र या संधीचं केलं एका धावेचं सोनं. ज्याला हात लावावं त्याचं सोनं या ठिकाणी बनवावं लागेल झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला. कारण आपण पाहतोय 2 गडी लवकरात लवकर बाद झाले. सुरुवात चांगली केली होती राजेश मटके सरांनी, म्हणून म्हटलं जातं संयम हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. पहिल्या चेंडूवर 4, त्यानंतर राजेश मटके सर डगआउटच्या आशाला पोहोचले. त्यानंतर संपूर्ण जबाबदारी आणि पालखी घेतली होती हेमंत सोकांडेने. ती पालखी मित्र म्हणेन थोड्या वेळापुरता जड झाली, खाली ठेवली आणि ही पालखी दिले बॅट्समन सनीच्या नावावर आणि फलंदाज आपण पाहतोय सोबतीला योगेश. दोघांच्यावर असणारी क्रिकेटच्या आर फॉर जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटीला जागा करावं लागेल आणि तेव्हा मात्र या संपूर्ण भगव्यामध्ये तुमचा दिवा कायमस्वरूपी प्रज्वलित होत राहील यात शंका नाहीये. खूप मोठी मॅच, बिग फाईट, आज मात्र सलाड, क्रिकेटचा तरार, विलोभनीय दुनिया ठिकाणी पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतोय शपलवून खेळण्याचा प्रयत्न, आउट ऑफ द लेग स्टंप्स. यावेळेस मात्र मिळतील 1 धावा अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. पुढील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी क्रिकेट संघ पोई आणि एका बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल आतिश घोडविंदे नावाचं वादळ. डोहाळे संघाला तुम्ही पाहाल, तत्पूर्वी वेळ यायची बाकी आहे. हो स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. टाकले जाणारे डॉट बॉल झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघासाठी खूप मोठी डोकेदुखी ठरू शकतील. इथे मात्र क्रॉसिंग घ्यावी लागेल चौकार षटकारांची, तेव्हा तुमचं डोकं दुखणं बंद होईल. आणि आपण पाहतोय बघता बघता 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 17 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 13 धावा आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा. गुड कमबॅक. आणि या मॅच कानोर संघाच्या वतीनं बघता बघता 10 मिनिटांची हालचाल तुम्हाला पाहायला मिळाली. इथे मात्र कलात्मकतेला जागा करावा लागेल झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला. जेवढं शांत तेवढं आक्रमक व्हावं लागेल, जेवढी टेम्परामेंट तेवढं मात्र आउट ऑफ कंट्रोल या ठिकाणी व्हावं लागेल. जेवढं तुम्ही एका बाजूला गोलंदाजी चांगली केली तितक्या 10 पटीने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. ईट का जवाब पत्थर से द्यावा लागेल. परंतु आपण सध्याच्या घडीला आपण पाहतोय झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 17 धावा. दिल्ली अभी तो बहुत दूर है, प्रवास करावा लागेल, सातत्याने सांगावं लागेल, पायांवर नक्षत्र बांधावे लागतील, स्वतःच्या पावलांना सांगावं लागेल ध्येय अजून खूप लांब आहे, थकून जमायचं नाही आहे. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मात्र झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला इथे द्यावी लागतील. कारण हा आहे मुरबाडचा दुसरा वर्ल्ड कप. पहिला पाहिला आम्ही मागील आठवड्यामध्ये तिथे रंगली होती वडवली गाव. तिथे पाहिलं वडवली गावामध्ये धडाकेबाज चषक आणि पुन्हा एकदा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज समन्वय लावलाय. आज आंबेडे गावाची भरलेली क्रिकेटची पंढरी आणि तमाम क्रिकेटचे भक्त रामकृष्ण हरी मंत्राचा उच्चार करावा, चौकार षटकारांचा आणि भगवा चषक नावाच्या पंढरीच्या दैवताला प्रसन्न करून घ्यावं यासाठी चाललेली तळमळ या ठिकाणी पाहायला मिळते. हॅट्स ऑफ भगवा चषक 2021. प्रेक्षक हो, जाऊया मॅचच्या दिशेने.
दिशेने. बघता बघता दुसऱ्या इनिंग मधील पूर्वार्ध येतोय संपुष्टात. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघ जाऊन पोहोचलाय. 2 गडी बाद 17 धावा. प्रवेश द्वाराजवळ एक गाडी आहे, तिचा आरसा इकडे चमकतोय. ज्याची कोणाची असेल ती बाजूला घ्या मित्रांनो, चांगल्या ठिकाणी पार करा. प्रवेश द्वाराजवळ आय थिंक रिक्षा आहे. समोरचे प्रेक्षक, माझा आवाज तुम्हाला येतोय? प्रवेश द्वाराजवळचे हा तिथे एक रिक्षा आहे तुमच्या पाठीमागे, ती रिक्षा थोडीशी बाजूला घ्या. फुलटॉस इथे मात्र संधी होती फलंदाजाला. आपण पाहतोय या संधीचं सोनं होत नाहीये. नशीब जेव्हा आपल्या हातात असतात ना, तेव्हा हातातील वाळू सुद्धा रत्न व्हायला वेळ लागत नाही. परंतु इथे नशिबावर विसंबून जमणार नाही. झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला सांगावं लागेल, प्रयत्न अंती परमेश्वर. शोधा म्हणजे सापडेल, चाला म्हणजे पोचाल, बोला म्हणजे सांगाल, खेळा म्हणजे जिंकाल, हे सूत्र ठेवावं लागेल. वाईड यॉर्कर. हो हो हो, आपल्या भात्यातील अनेक शस्त्र, अनेक बाण काढण्याचा प्रयत्न होतोय कानोर संघाच्या वतीने. पण समोरून जर बाण येत असतील तर तुमच्या हातामध्ये सुदर्शन चक्र असायला हवं. गर्रकन फिरवावं लागेल आणि तेव्हा मात्र ही मॅच सजवावी लागेल. प्रेक्षकांची अलोट गर्दी हळुवारपणे होताना या ठिकाणी पाहायला मिळेल. सकाळची कामं आमच्या प्रेक्षकांनी उरकली. येणाऱ्या दुपारच्या सत्रामध्ये जेवणाची वेळ आम्हाला जेवणामध्ये घालवायची नाही, तर ही मेजवानी आम्हाला इथे करून करायची आहे. कारण आहे भगवा चषक 2021. शॉर्ट ऑफ बॉल केलाय, ऑन साइडला चेंडू निघून चालाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रदीर्घ काळानंतर संजीवनी प्रदान करणारा हा येतोय चौकार. जिंकू किंवा नाही माहित नाही, परंतु हार मात्र आम्हाला मान्य नाही आहे. दोन्ही संघाच्या बाजूने आपण पाहिलं, पहिलं षटक हाताळत असताना अक्षयने धावा खर्च केल्या 13, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये अक्षयची चुकी पुन्हा एकदा भरून काढली आणि त्यावर पांघरून टाकलं गोलंदाज अंकितनं. फक्त धावा खर्च केल्या 4 आणि तिसऱ्या षटकामध्ये स्वतः दिनेश दस्तूरखुद्द गोलंदाजी मार्गावर सज्ज. ओव्हर द विकेटने तयार. 2 गडी लवकरात लवकर गप्पुलेत झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघानं. संघाचे तारणहार मित्र म्हणेन नेहमी पारंपरिक पद्धतीने ठरलेले आहेत. हेमंत सोकाणे आणि राजेश मडके सर. मनामध्ये असेल पश्चाताप, परंतु त्या पश्चातापाला अर्थ नाही आहे. वेळ निघून जाते, वेळेसोबत चाला, जग तुम्हाला सलाम करेल म्हणून म्हटलं जातं, जिंदगी लंबी नहीं जिंदगी बड़ी होनी चाहिए. इथे मात्र सांगावं लागेल झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला, हे जिंदगी जितनी चाहे उतनी न चाह, लेकिन गाणे तो अच्छे बजा. जेव्हा सूर सापडतील चौकार षटकारांचे तेव्हा मात्र गाणं वाजल यशाचं. अंपायर, हाऊ इज दॅट? यस, नो बॉल. गोलंदाजी करणाऱ्या संघाने घेतला रिव्ह्यू. यस, डिसिजन इज पेंडिंग. 10 क्रिकेटची टीम सज्ज. कस लावावी लागते क्रिकेटमध्ये या नियमांना, कारण आपण पाहतोय प्रत्येक नियम एक एक नियमामध्ये लपले यशस्वीता, एक एक नियमामध्ये लपले अपयशस्वीता. कारण आपण पाहतोय कधीतरी निर्णय कोर्टामध्ये जातो ना, तेव्हा जजला सुद्धा झोप उडली जाते. शेवटच्या मोमेंटला त्याला सुद्धा पुस्तक हातामध्ये घ्यावं लागतं आणि प्रत्येक पान वाचावं लागतं, प्रत्येक वाक्य वाचावं लागतं आणि तेव्हा मात्र निर्णय द्यावा लागतो. यस, थँक्यू सो मच सतीजी शेळके साहेब. पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी याल ही अपेक्षा या ठिकाणी असेल. थोड्या वेळापुरता शतपावली करतायत आमचे सतीश शेळके सर. खूप गोड व्यक्तिमत्व आहे, आमचा आदर्श आणि आमचे आयडॉल आहेत. थँक्यू सो मच, धन्यवाद. अनेक आयडॉल मुरबाडमध्ये आहेत. अमोलजी गतोरे असतील, दौलतजी तुपे असतील, विनायकजी काटेकरे असतील, सचिनजी केंबारी असतील, त्याचबरोबर सन्माननीय सुभाजी केंबारी असतील आणि आज मात्र आपण पाहतोय सुनीलजी माळी साहेब. भगवा चषकाला खऱ्या अर्थानं 4 चांद लावण्यासाठी आले सन्माननीय सतीश शेळके साहेब. आपलं सुद्धा आम्ही करू कौतुक. सामना मात्र आज खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ कान्होर, तर दुसऱ्या बाजूला संघ झेंडा स्पोर्ट्स आडगाव. एका बाजूला दूरवरचा तालुका, तर एका बाजूला आपल्या जवळचा तालुका शहापूर. यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. यस, माफी असावी, अंपायर डिसिजन नो बॉल. नो बॉल आहे आणि आता मात्र फ्री हिट. संधी आले चालून मी तर म्हणेन झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला या संधीचं सोनं करावं लागेल. 25 धावा धावफलकावर बनवायच्या ते 59 धावा. अर्धा प्रवास या ठिकाणी अपूर्ण, अर्धा प्रवास पूर्ण.
इथून तिकीट काढावं लागेल चौकार षटकारांचं, तेव्हा सांगावं लागेल ही मॅच या ठिकाणी शॉट ऑफ पुल. क्या बात आहे, फटका अतिशय लाजवाब आहे, नजाकत पाहायला मिळाली. क्रुशियल मोमेंटला आलेला हा षटकार, आ गया मौका, झर दिया छक्का आणि फीट वर उचलला फायदा. क्या बात आहे. सातत्याने म्हणतो की चुकला तर चुकीला माफी नाही. यापूर्वीचा चेंडू चुकीचा आणि त्यावर मात्र इथे भोगावा लागला परिणाम. ऍक्शन देन रिॲक्शन, नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ तुम्हाला पुन्हा दिसणार नाहीये. या संधीचं सोनं करा आणि इथे मात्र संधीचं सोनं केलं जात आहे. योगेशच्या बॅट मधून आला हा खूप मोठा स्ट्रोक. एक्झिबिशन पाहिलं तर खूप चांगलं होतं. क्रुशियल मोमेंटला फटका आलाय. संजीवनी प्रधान या ठिकाणी पाहायला मिळाली. 59 धावा बनवायच्या सेकंड इनिंग मध्ये प्रयत्न चालू आहे. 2 गडी लवकरात लवकर बाद. मनोवैज्ञानिक दबावाला या ठिकाणी जुमानायचं नाही आहे, हे 2 फलंदाजांनी दाखवलंय, सनी आणि योगेश. टॅकिंग इन वर्स योगेश. ओव्हरपिच बॉल, कॉपी बुक स्टाईलने मागील चेंडू कॉपी आणि इथे मात्र न्यू पेज वर केलंय त्याला पेस्ट पेस्ट पेस्ट, फेकून दिलंय चेंडूला बाउंड्री लाईन. बावीस धावांची गरज. सामना होता कुठे आणून कुठे ठेवला. यापूर्वीचे 12 चेंडू 2 चेंडू जर पाहिले तर हे 2 चेंडू मित्र म्हणेन हिऱ्याप्रमाणे चमकले झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघासाठी. क्रुशियल मोमेंटला ओव्हरपिच बॉल फेकले आणि जिथे ओव्हरपिच बॉल तिथे मात्र धमाके होताना आम्ही पाहिलेले आहेत. आज मात्र बेल्टर बनवण्याचा प्रयत्न खेळपट्टी या ठिकाणी चालू आहे झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघासाठी. हे मैदान म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्यासाठी इडन गार्डन बनलंय. आमचे प्रेक्षक या ठिकाणी मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळतील. एका बाजूला यजमान तर दुसऱ्या बाजूला पाहुण्याची वर्दळ. आजच्या दिवसामध्ये अनेक तालुक्यातील अनेक संघ आम्हाला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं गावदेवी वरप संघ गावदेवीचा आशीर्वाद घेतला आणि बघता बघता या तिसऱ्या दिवसातील पहिल्या मॅच मध्ये रोवला सन्मानाचा तुरा. दुसरी मॅच आपण पाहिली तिथे शहापूर तालुक्याचा विजय झाला आणि खऱ्या अर्थानं मंजिरी 11 दसई संघाने रोवला मानाचा तुरा. तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय संघ झेंडा स्पोर्ट्स आडगाव आणि अगेन्स्ट फाईट करतोय कानोर. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता. मित्र म्हणेन इथून ट्रम्प कार्ड व्हावं लागेल बॅट्समन सनीला. 12 चेंडू 22 धावा. समीकरण पाहायला थोडस सोपं वाटतंय. चौथ्या षटकाला सुरुवात. यावेळेस लाईन चेक करावी लागेल. व्हाईट बॉल आउट ऑफ दी ऑफ स्टंप्स. पिचिंग झाल्यानंतर पाहू शकाल चेंडू बाहेर निघाला
आणि आज खऱ्या अर्थानं सुनीलजी महाडी सर यांच्या चेहऱ्यावर आनंद व्हायला हवा. नाव आहे सुनील, सुनील म्हणजे आनंद. आणि आमचे पाहुणे इथे येऊन खऱ्या अर्थानं हे मैदान रणमैदान बनवतात. आमच्या चेहऱ्यावर आनंद व्हायला हवा. हॅट्स ऑफ सुनीलजी महाडी सर. आज तुमच्या माध्यमातून व्यावसायिक खेळाडू भगवा चषकामध्ये आम्हाला खेळताना पाहायला मनस्वी आनंद होतो आहे. हा आहे या मुरबाड तालुक्याचा दुसरा वर्ल्ड कप भगवा चषक 2021. ओव्हरपिच बॉल यावेळेस कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून फटका सजवलाय. तत्पूर्वी एक धाव मिळेल. सातत्याने कोणत्याही प्रकारचे फटके खेळा परंतु धावा मिळवा. माझ्यावर विश्वास नसेल तर धडाकेबाज मध्ये श्रेयस कदम नावाच्या लेदर क्रिकेटच्या शहेनशाला आठवा. काय क्रिकेट खेळला, काय खेळी केली आणि बघता बघता शहापूर संघाला विजयश्री संपादित करून दिलं. कोणत्याही प्रकारचा फटका खेळा, फक्त धावा मिळवा. कारण इथे धावावं लागतं प्रत्येक माणसाला. सकाळी ट्रेन पकडायची असेल तर धावावं लागतं कामगाराला. फायर ब्रिगेडला धावावं लागतं आग लागली तर. चोर पळाले तर धावावं लागतं पोलिसांना. आणि इथे मात्र धावा मिळवायची असतील तर धावावं लागतं तुम्हाला. इथे काय घडलंय? घात होता होता अपघात होता होता ब्रेक लावला. जेल सुटला. फलंदाज योगेशला मिळाला जीवदान. सामना अजूनही संपलेला नाहीये. कानूर संघ सांगत असताना आम्हाला या भगवा चषकामध्ये हार मान्य नाहीये. आम्हाला मिळवायचे जीत, आम्हाला मिळवायचे विजयश्री संपादन करायचे आहे. आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतो आहे. येणारे 10 चेंडू आणि अजूनही विजयासाठी झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला तब्बल 20 धावांची गरज. 20 धावा, 10 चेंडू. एका बाजूला पाहिलं तर कानूर, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर झेंडा स्पोर्ट्स आडगाव. एका बाजूला पाहिलं तर गोलंदाजी, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर फलंदाजी. इथे मात्र फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. झेल सुटली की मॅच सुटली प्रश्न पडला असेल सगळ्या प्रेक्षकांना. समर्थकांच्या तोंडातून वेगवेगळे शब्द आले असतील. येणारे अजूनही 9 चेंडू आणि विजयासाठी झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला 18 धावांची गरज. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. दोनही संघ सांगत असताना खुद से खुद का अंदाजा नहीं होता, बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता. प्रयास तो करना पड़ेगा मेरे दोस्त, क्योंकि सिकंदर का बंद दरवाजा कभी नहीं होता. 9 चेंडू 18 धावा. काय मॅच बनवली. व्हॉट मॅच. खोलवट टप्प्याचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर या ठिकाणी उडवलाय. पाहू शकाल चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफला. एक सिंगल धाव. फेकी होते. काय फिल्डिंग केली जाते. दोन्ही बाजूना प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न. संघर्षाचं मैदान या ठिकाणी पाहायला मिळते. आजच्या दिवसातील बिग 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 फाईट या ठिकाणी केली जाते. एका बाजूला कानूर तो दुसऱ्या बाजूला संघ पाहतोय आपण झेंडा स्पोर्ट्स आडगाव. झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाचा पाठलाग चालू आहे. बनवायच्या ते 59 धावा. कारण आम्हाला मिळवायचे ही ट्रॉफी. ही ट्रॉफी आम्ही सहजासहजी सोडणार नाही. दोन्ही संघ सांगत असताना आम्हाला जिंकू किंवा नाही आम्हाला माहित नाही, परंतु हार आम्हाला या मॅच मध्ये माहित नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत झुंजावं लागेल. हो हो हो. शॉट ऑफ गुड लेन. स्क्वेअर कट करायचं होतं सनीला, परंतु स्टान्स आणि ग्रिप ऑफ बॅट जर पाहिला थोडासा लेझी पाहायला मिळाला सनीकडून. पर्सनॅलिटी थोडीशी डल वाटते सनीची, परंतु इथं सांगावं लागेल जर तुमच्यामध्ये आत्मबल असेल तर जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा तुम्हाला मरण नाही, तुम्हाला भीती नाही. कॉन्फिडन्स लेवल वाढवावी लागेल सनीला. चेंडू शिल्लक राहिलेत अजूनही या क्षणापासून 7 आणि विजयासाठी झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला 17 धावांची गरज. 17 धावा. 7 चेंडू 17 धावा. गोलंदाजी की फलंदाजी, फलंदाजी की गोलंदाजी. अंपायरच्या भूमिकेमध्ये सन्माननीय रॉकी सर, सन्माननीय धर्मेंद्रजी वर्मा सर. यावेळेस पुन्हा एकदा फक्त लॉफ्ट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव मिळवली आणि आता मात्र इथून सामना पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला तब्बल 16 धावांची गरज. आपण पाहिलं सामना या पद्धतीचा होता की 11 चेंडू आणि 22 धावा, 10 चेंडू आणि 20 धावा, 9 चेंडू आणि 17 धावा, 8 चेंडू आणि 17 धावा, 7 चेंडू आणि 17 धावा. आता मात्र सामना येऊन ठेपलाय 6 चेंडू आणि झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला अजूनही 16 धावांची गरज. मरता क्या न करता, डू ऑर डाय, करा अथवा मरा. परतीचा प्रवास, हरला तर जिंकला तर पुढील पायरीमध्ये प्रवेश. निश्चितच टीम मीटिंग थोडी कमी करा आणि सामन्याला सुरुवात करा. अंपायर आपण सिग्नल द्या. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 16 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. अनेक नियमबद्धतेने बांधलेली स्पर्धा आपण पाहतोय. आज आंबेडे गावाचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होईल आणि स्वप्न पूर्ण करणारे 2 धुरंधर तुमच्या डोळ्यासमोर दिसतील. जीवा शिवाची जोडी. एका बाजूला सुनील माळी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी माळी, उपाध्यक्ष नकुलजी भांडे. या दोन्ही व्यक्तिमत्वांना सलाम करेल आणि दुपारच्या सत्रामध्ये जोडल्या गेलेल्या युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मी समालोचक रमेश शिंदे सहर्ष स्वागत करेल. घेऊन जाईल पुन्हा एकदा तुम्हाला या क्रिकेटच्या विलोभनीय दुनियेमध्ये. जिथं रंगले खूप मोठं घमासन, जिथं रंगले सस्पेन्स आणि जिथं सस्पेन्स तिथं मात्र हाऊस 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 फुल
या ठिकाणी पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 16 धावांची गरज. जाऊया मॅचच्या दिशेने. काय मॅच रंगवण्याचा प्रयत्न केला जाईल. पहिले 3 चेंडू सांगून जातील हु विल विन दिस मॅच. पहिल्या 3 चेंडूवर भविष्य आणि या संपूर्ण मॅचचा निकाल मी तर म्हणे 99.99% लपलाय. या लपलेल्या गोष्टी आम्हाला शोधायच्या आहेत. हा लपंडाव कुठपर्यंत राहील. या लपंडावामध्ये कोणकोणते हिरे आम्हाला शोभतील आणि सापडायला या ठिकाणी चान्स मिळेल बघावं लागेल आणि पाहणं औत्सुक्याचं ठरेल. जाऊया मॅचच्या दिशेने. कानोर की झेंडा स्फोट आडगाव 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. हरेजी बेरे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात झेंडा स्फोट आडगाव संघाला. थँक्यू सो मच. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच ऑन साइडला पडवलं. क्या बात आहे. क्रुशियल मोमेंटला इथे पुन्हा एकदा प्रेक्षकांची टाळी आणि मॅच मध्ये पाहायला मिळाली सनी नावाच्या वाघाची डरकाळी. आला हा क्रुशियल मोमेंटला षटकार. 6 धावा मिळवल्या. क्या बात आहे. यस आपण पाहतोय हा सामना थोडेसे नखरे दाखवतोय. कारण नागमोडी वळणं पाहायला मिळतात. काही क्षणांना वाटतंय कानोर संघ जिंकेल, काही क्षणांना वाटतंय झेंडा स्फोट आडगाव संघ जिंकेल. यापूर्वी पाहिले 6 चेंडू मध्ये 16 धावा. आता आपण पाहतोय 5 चेंडू मध्ये 10 धावा. यापूर्वी पाहिलं संघर्ष अधिक होता आणि आपण पाहतोय या क्षणाला संघर्ष झालाय कमी. हा विजय क्रिकेटचा, हा विजय खऱ्या अर्थानं आंबेडे गावाचा, हा विजय भगव्या चषकाचा, हा विजय सुनीलजी माळी सरांचा, हा विजय नकुलजी भांडे सरांचा. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहू शकाल. ऑन साइडला व्ही शेप मध्ये फटका सजवला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र साचपट न तिथे धावा मिळतील. खराब थ्रो, नशीब, प्रयत्न, जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष, क्रिकेटचा विजय. यापूर्वी केलेली प्रॅक्टिस, यापूर्वी गाजवलेली मैदान, यापूर्वी मिळवलेला या ठिकाणी विजय. काय घडेल सगळं काही सस्पेन्स. येणारे 4 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर तेजस. हाय अँड व्होल्टेज. ब्युटिफुल मॅच. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. परंतु एक बार बल्ला चला तो रुकने वाला नहीं आहे. तुम्ही जेवढ्या ताकदीने फलंदाजी कराल तेवढ्या ताकदीने आम्ही फिल्डिंग करू. इथे पकडला 1 डॉली कॅच. 1 मोर विकेट डाऊन. क्रुशियल मोमेंटला खेचली गेलेली दोरी पतंगाला खाली घेऊन आली. पडलं इथे मात्र खूप मोठ्या जहाजाला खिंडार. आणखी एक धक्का लागेल झेंडा स्फोट आडगाव संघाला. विकेटचं पतन. आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. एका बाजूला पाहिलं तर कानोर संघाचा गोलंदाज तिसऱ्या चेंडूवर झाला यशस्वी. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचतोय कौशिक. इथून मात्र संघर्ष करावा लागेल झेंडा स्फोट आडगाव संघाला. कारण अजूनही 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. विकेटवर विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. धावसंख्येला लागलाय थोडासा स्वल्प विराम. तो मात्र या ठिकाणी पुसावा लागेल, सांगावा लागेल. शर्यत अजूनही संपली नाहीये. कारण मी अजूनही माझ्या ध्येयापर्यंत पोहोचलेलो नाहीये. 3 चेंडू 8 धावा. फुल टॉस. पुन्हा एकदा संधी होती. तोच गोलंदाज, ती दिशा. फलंदाज मात्र वेगळा आहे. इथे मात्र थोडंसं फंबलिंग चालू आहे. तत्पूर्वी खेळपट्टीवर 2 धावा. योगेश कडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवल्या जातील. कारण यापूर्वी पाहिली आपण योगेशची फलंदाजी. विजयाचं स्वप्न दाखवलंय. ते स्वप्न पूर्ण करावं लागेल हे डगआउट सांगत असताना. कारण डगआउटची चौकडी आणि कमीत कमी पाहतायत आपण 9 खेळाडू डगआउटच्या चौकडीला उभे आहेत. वाट पाहतायत या विजयाची. विजय मात्र कोणाकडे असेल. एका बाजूला कानोर गाव तर एका बाजूला झेंडा स्फोट आडगाव. राजेश मडके सरांनी दुसऱ्या चेंडूवर केलेली चुकी. इथे मात्र त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतील. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 6 धाब्यांची गरज. टॉस आणि इथे मात्र सरळ दिशेला खेळलाय. यस, चुकीचं एक्झिक्युशन होतं मी तर म्हणेन. एक्झिक्युशन चुकलं. फलंदाज बाद. योगेशला यावं लागेल माघारी. 1 मोर विकेट डाऊन. विकेटचं पतन.
धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा महत्वाचा नियम या ठिकाणी फॉलो करत असताना दोन्ही संघ या ठिकाणी पाहायला मिळतील. गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळाली. चांगले चेंडू फेकले. एक गेंदी नाही ये तो आके गोले थे. तेजसने फेकले 5 चेंडू आणि आपण पाहतो 1 चेंडू मध्ये विजयासाठी 6 धावांची गरज. फुलटॉसची संधी योगेशने गमावली. दुसऱ्या चेंडूवर राजेश मडके बाद झाले. पत्त्यांचा बंगला बांधणारा संघाचा तारणहार हेमंत सोकांडे सुद्धा बाद. सनी सोकांडे सुद्धा आपण पाहतोय बाद. आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय जो असेल नॉन स्ट्राइक एंडवर बॅट्समन रोहित आणि स्ट्रायकिंग एंडवर मात्र आपण पाहतोय कौशिकला. 1 चेंडू 6 धावा. सामना अतिशय महत्वाचा. डॉट बॉल टाकला तर कानोर संघ विजयी. षटकार ठोकला तर झेंडाफळ आडगाव संघ विजयी. विजय मात्र एका संघाचा. छू जिता वही सिकंदर होण्याचा मान सन्मान मिळवायचा असेल तर 1 चेंडू आणि 6 धावा. स्ट्रायकिंग एंडवर कौशिक. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू. खूप मोठी फाईट दिली आणि इथे मात्र चांगल्या गोलंदाजी करत असताना सामना जिंकलाय कानोर संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम कानोर. जिंकला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. हार्डलक टीम झेंडास्फोट आडगाव. खूप मोठा प्रयत्न या ठिकाणी केला. आपलं स्पर्धा व्यवस्थापन समितीच्या वतीनं आम्ही करतोय गोड गोड कौतुक. थँक्यू सो मच. धन्यवाद.